प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याची थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत. यामध्ये जर पाहिलं तर नवीन घरे आहेत 13,29,678 आणि जे काही मागील घरे आहेत 6,37,089 घरांचा विस्तार होणार आहे. म्हणजेच एकूण एका वर्षामध्ये 19,66,767 घरे ही आता मंजूर करण्यात आलेली आहेत. ग्रामविकास विभाग ज्यामध्ये प्रति लाभार्थी दिले जाणारे जे काही अनुदान आहे ते कशा पद्धतीने आहे हे ते समजून घ्या. ग्रामीण भागामध्ये 1,20,000 एवढे अनुदान आहे. हे अनुदान थोड्या दिवसांनी वाढू सुद्धा शकते. मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की हे अनुदान अजून वाढणार आहे. तर आता जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये 1,20,000 रुपये एवढं अनुदान हे लाभार्थ्यांना दिलं जातं. डोंगरी भागामध्ये जर पाहिलं तर 1,30,000 रुपये एवढे अनुदान आहे. आता सदर लाभार्थी निवडीचा जो काही अधिकार आहे तो गावाचे काही ग्रामसभे आहे, ग्रामसभा होते त्या ग्रामसभेत जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आता जी काही निवड आहे त्याची प्रक्रिया कशी असते ते पहा. सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्य क्रमांक यादी जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवास सॉफ्टवर उपलब्ध आहे आणि सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यात पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. प्राधान्यक्रम यादी बेघर, एक खोली लाभार्थी, दोन खोली लाभार्थी प्रमाणे निश्चित केलेली आहे आणि प्राधान्यक्रमान यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेमध्ये निवड करतेवेळी खालील निकषानुसार गणनेकरणानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत. जे काही निवड प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे ते दिलेले आहे. जसं की 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे. तसेच महिला कुटुंब प्रमुख 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे. तसेच 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे. अपंग व्यक्ती असतील, कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या प्रौढ व्यक्ती असेल यांना नाही म्हणून सांगण्यात आलेले आहे. भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न सूत्रमूल मजुरी आहे असे यामध्ये निवडण्यात येणार आहे. सदरील गुणगणाचे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गणाच्या उतरत्या मांडणीप्रमाणे क्रमाने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे. तर यामध्ये अर्ज कुठे करायचा, भरपूर जण म्हणत होती आवास योजना ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिलं तर याचा अर्ज ऑनलाईन होत नाही. याचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्येच होतो. तर तुम्ही शेजारील ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये आपली कागदपत्रे घेऊन जायचं आहे. आता ही कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण इथे समजून घेऊयात. तर इथे पाहू शकता की आवश्यक कागदपत्रे जर पाहिली तर 7/12 उतारा, मालमत्ता पत्र नोंद पत्र 7/12 उतारा, जसे नसेल तर मालमत्ता पत्र नोंद देऊ शकता किंवा ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र सुद्धा देऊ शकता. जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल यापैकी एक तुम्ही यामध्ये देऊ शकता. त्यांना यानंतर मनरेगा जॉब कार्ड, बँकेची एका पासबुकची झेरॉक्स इथे लागणार आहे. अशा प्रकारची यापैकी कागदपत्रे तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहेत. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.